पुण्यातील एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं आणि महापालिकेकडून मदत केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। पालिकेकडून नागरिकांना घाबरून जाऊ नका अशा सूचना दिल्या जात आहेत, तर पालिका प्रशासनाकडून आता सोसायटीतल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून दुसऱ्या जागी स्थलांतरित केलं जात आहे। हे दृश्य आपण बघतोय। द्वारका सोसायटीमधल्या नागरिकांना आता इथून बाहेर काढलं जात आहे। पालिकेचे कर्मचारी हे काम करतायत आणि ते त्यांना सुरक्षित जागी नेले जात आहे। हे दृश्य आहेत आपण बघतोय। आवश्यक ते सामान घेऊन घरातून हे सगळे नागरिक आता बाहेर पडलेले आहेत, कारण पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। ही दृश्य आपण एकता नगरची बघतोय पुण्यातली। त्यामुळे या इमारतींना जिथे धोका आहे, विशेषतः जिथे आता पार्किंगमध्ये पाणी साचलंय सुद्धा, तिथल्या नागरिकांना आता बाहेर काढलं जातंय आणि सुरक्षित जागी नेलं जातंय। ही दृश्य आहेत पुण्यातल्या एकता नगरमधली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, या नागरिकांना आता सुरक्षित जागी नेण्याचं काम कुठपर्यंत आलंय आणि आणखी काय परिस्थिती आहे तिथे? आत्ता सध्या मी एकता नगरीमध्ये आहे। एकता नगरी ही मुठा नदीच्या काठावर आहे। मुठा नदीच्या काठावर असल्यामुळे एकता नगरीत खडकवासला धरणातून जेव्हा विसर्ग जास्त सोडला जातो तेव्हा पाणी येतं। संततधार पावसाची सुरू आहे। सलग आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे विसर्ग वाढवावा लागतोय। आता माझ्या पाठीमागे हे मुठा नदीचं पात्र तुम्ही पाहिलं तर या दृश्यांमधून तुम्ही कल्पना करू शकता किती प्रवाहित झालेलं हे सगळं मुठा नदीचं पात्र आहे। अत्यंत वेगानं पाणी जे आहे ते पुढे जात आहे। दुथडी भरून ही मुठा नदी वाहते आहे आणि याच मुठा नदीच्या आजूबाजूला असलेल्या या वेगवेगळ्या सोसायट्या, ज्या एकता नगरीतल्या वेगवेगळ्या सोसायट्या आहेत, या सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। अगदी नदीला लागून असलेल्या ह्या सगळ्या सोसायट्या आहेत। नदी पात्राच्या लगत असलेल्या या एकता नगरीतल्या वेगवेगळ्या सोसायट्या। आता जी सोसायटी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते ती साई सिद्धार्थ नावाची सोसायटी आहे। तिच्या पुढे जलपूजन नावाची सोसायटी आहे। या सोसायट्यांच्या सगळ्या चोही बाजूंनी पाण्यानं कसा वेढा घातलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार प्रशासनाकडून आवाहन केलं जातंय की पाणी पातळी वाढते आहे आणि त्यामुळे लोकांनी सुरक्षित ठिकाणी आलं पाहिजे, कारण जर पाणी पातळी वाढली तर मग इथून लोकांना बाहेर काढणं कठीण जातं। आताही आपण ही जी दृश्य पाहतोय हा पाण्यानं वेढलेला सगळा एकता नगरीचा भाग आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी नदी वाटावी असं पाणी वाहतंय, मात्र हा आहे रस्ता। ज्या रस्त्यांवरून या वेगवेगळ्या सोसायट्यांमधले जे लोक आहेत ते नेहमी ये जा करतात। पाणी जर वाढलं तर इथून त्यांना बाहेर पडणं अशक्य होईल। या ज्या दृश्यांमध्ये सगळ्या सोसायट्या आपल्याला दिसतात, या प्रत्येक घरात कुटुंब आहेत जी अजूनही बाहेर पडायला तयार नाहीत। हे पुढे जे मुठा नदीचं आपण पात्र बघतोय, त्या मुठा नदीच्या पात्रात पुढे विठ्ठलवाडीचा जो सगळा परिसर आहे, तिथे एक जे विठ्ठलाचं मंदिर आपल्याला या दृश्यांमध्ये दिसेल, जे अगदी दर्शनासाठी खुलं होतं, पण आता जर आपण सगळी परिस्थिती बघितली तर ते मंदिर देखील पाण्यानं कसा त्या पूर्ण मंदिराला वेढा घातलेला आहे हे आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। अत्यंत मुसळधार पाऊस आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहतोय। अगदी काही मिनिटांपूर्वी थोडी उसंत पावसाने घेतलेली होती, मात्र आता पाऊस वाढतोय, पावसानं जोर धरलेला आहे। अचानक पुन्हा एकदा या क्षणाला मुसळधार पाऊस सुरू झाल्याचं आपण पाहतोय आणि पाणी पातळी जी आहे ती सतत वाढते आहे आणि अशा परिस्थितीत लोकांनी सुरक्षित ठिकाणी आलं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन वारंवार केलं जात आहे। एकता नगरीला पाण्यानं वेढा दिलेला आहे। हा एकता नगरीच्या आतला जो रस्ता आहे, या रस्त्यावर देखील आपल्याला पाणी आल्याचं, पाणी साचल्याचं दिसतंय आणि म्हणून लोकांनी हे पाणी पातळी वाढण्यापूर्वी बाहेर आलं पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणी पुणे मनपानं जिथे व्यवस्था केलेली आहे तिथे गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून केले गेले। ते पुन्हा एकदा मंदिर जर आपण बघितलं तर आपल्याला अंदाज येईल की रोज दर्शनासाठी ज्या मंदिरात लोक जातात त्या मंदिराची आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं पाणी पातळी जी आहे नदीची, मुठा नदीची, ती वाढलेली आहे त्याचा आपल्याला अंदाज येईल। हे जे मंदिर आम्ही तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतोय, अगदी त्या मंदिराचं पूर्ण दार हे पाण्याच्या खाली गेलेलं आहे आणि त्याही पुढे अगदी कळसाच्या दिशेनं पाणी पातळी जशी जशी वाढतेय तशा पद्धतीनं हा सगळा जो प्रवाह आपण पाण्याचा पाहतोय तो वाढताना आपल्याला दिसतोय। नदी दुथडी भरून वाहते आहे। विस्तीर्ण असं हे मुठा नदीचं पात्र आणि या मुठा नदीत
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. येत्या काळात गरज पडली तर आणखी देखील विसर्ग वाढवला जाऊ शकतो, तशी परिस्थिती आहे. कारण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे एकता नगरीत जो आहे तो पावसाचा हा सगळा आपल्याला वेढा दिसतोय, पाण्यानं दिलेला वेढा आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून लोकांनी सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन वारंवार केलं जात आहे. कारण या सगळ्या भागात लोकांना जर वेळीच बाहेर काढलं गेलं नाही तर पुन्हा मग जेव्हा पाणी पातळी वाढेल तेव्हा त्या लोकांना बाहेर काढणं कठीण जाऊ शकतं. हे मुठा नदीचं पात्र अत्यंत प्रवाहित झालेलं आहे. वेगानं पाणी जे आहे ते पुढे जाताना आपण बघतोय आणि या भागातल्या ज्या सगळ्या सोसायट्या आपण पाहतोय, अगदी पलीकडच्या बाजूला तसा तितकासा धोका नाही, मात्र नदीच्या अलीकडचा हा डावीकडे जो आपल्याला दिसणारा सगळा जो भाग आहे, या सगळ्या भागातल्या ह्या सगळ्या ज्या इमारती आपल्याला दिसतात, या सगळ्या भागांमध्ये पाणी जे आहे ते आपल्याला शिरल्याचं दिसतंय. पुढे जी सोसायटी आहे, जी द्वारका सोसायटी आपण सकाळपासून दाखवतोय, त्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचं आपण पाहिलं आणि यासोबतच अन्य काही 7 ते 8 सोसायट्या आहेत ज्या सोसायट्यांमध्ये आपल्याला पाणी शिरल्याचं दिसतंय. खाली महानगरपालिकेची गाडी आपल्याला दिसते, एकता नगरीमध्ये आलेली काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आल्याचं दिसत आहेत. जी द्वारका सोसायटी आपण दाखवत होतो ती आपण पार्किंगमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो सध्या दाखवतोय, जिथे पार्किंगमध्ये 3 ते 4 फूट इतकं पाणी आहे आणि वर लोक अजूनही या सगळ्या सोसायट्यांमध्ये आहेत, घरांमध्ये त्यांच्या आहेत. फ्लॅटमधून लोक काही बाहेर यायला तयार नाहीत, कारण ते म्हणतात की पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं तर आम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर जाऊन राहतो, मात्र बाहेर लोक येत नाहीत. अशा पद्धतीची इथली सगळी आत्ताची परिस्थिती दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं, खडकवासला धरणातून जो विसर्ग वाढवला जातोय त्यानंतर इथल्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला दिसणार आहे. तेव्हाचं दृश्य आणखी वेगळं असू शकतं. पाणी पातळी जी आहे ती आणखी वाढलेली असू शकते. आता जे नदीचं पात्र आपण वाहताना पाहतो आहोत, ज्या वेगानं पाणी वाहतंय, पाणी पातळी जी नदीची वाढलेली आहे त्याही पेक्षा अधिक. अगदी, आणि जसं तुम्ही म्हणतात ज्ञानेश्वर की खडकवासलातून आता विसर्ग सुद्धा आणखी वाढवला जाणार आहे, त्यामुळे इथली परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.